मिरजेत NCERTच्या निर्णयाविरोधात सर्वपक्षीय बैठक 1 मे रोजी निषेध आणि मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चाला सगळ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन NCERTकडून इयत्ता 8वीच्या एक्सप्लोरिंग सोसायटी इंडिया अँड बियॉन्ड या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातून इसवी सन 1759 सालचा मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा काढून टाकण्यात आलेला आहे। NCERTच्या मनमानी निर्णयाचा निषेध आणि हिंदवी स्वराज्य म्हणजेच मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चा सांगली येथे दिनांक 1 मे रोजी काढण्यात येणार आहे। या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी मिरज तालुक्यातील सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांची बैठक मिरज कोल्हापूर रोड देसाई फूड मॉल येथे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष नितीन चौगुले आणि मराठा महासंघाचे प्रदेश सचिव विलास देसाई यांच्या नेतृत्वाखाली पार पडली। या बैठकीमध्ये सर्व पक्षांनी सामाजिक संघटनांनी या महामोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार केला। सगळ्यांनी या महामोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले। मराठा साम्राज्याचा नकाशा पूर्ववत या पाठ्यपुस्तकांमध्ये NCERTने सामील करावा, नाहीतर दिल्लीमध्ये पण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। सांगलीमध्ये दिनांक 1 मे रोजी आपल्या महाराष्ट्र दिनी जो एक मोठा मोर्चा होणार आहे। NCERTने जो मराठा साम्राज्याचा नकाशा 8वीच्या पुस्तकातून काढून टाकलाय त्याचा विरोध, NCERTचा निषेध, त्याचबरोबर हा नकाशा पूर्ववत जसा होता तसा आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये समाविष्ट करून घ्या। त्याचबरोबर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्यापासून त्या ब्रिटिश येईपर्यंतचा जो 200-250 वर्षाचा जो सगळा इतिहास आहे, हा सगळ्या आपल्या सरदारांचा मावळ्यांचा इतिहास हा पाठ्यपुस्तकामध्ये सहभागी व्हायला पाहिजे अशा मागणीसाठी। त्याचबरोबर 1 मेला आपला महाराष्ट्र दिन आहे आणि या महाराष्ट्र दिनाच्या निमित्त NCERTचा विरोध, निषेध व त्याचबरोबर हिंदवी स्वराज्य म्हणजेच मराठा साम्राज्य सन्मान महामोर्चाचं आपण आयोजन केलेलं आहे। नुकतीच सांगलीमध्ये जिल्ह्यातील सर्व संघटना, सगळे पक्ष, सगळ्या संघटना सगळ्यांची बैठक झाली आणि इथं निर्णय झालाय की सगळे पक्ष, सगळ्या संघटना सगळे मिळून हा मोर्चा हजारोंच्या संख्येमध्ये करून आपण यशस्वी करणार आहे। आज आपल्या मिरज तालुक्यासाठी आज इथं मिरज या ठिकाणी ही बैठक संपन्न झाली। आम्ही इथं उपस्थित सगळ्या जणांनी निर्धार केलाय की सांगलीमध्ये जो मोर्चा होणार आहे मोठा, या मोर्चासाठी मिरजेतून शेकडोंच्या संख्येनं आपले सगळे शिवभक्त या ठिकाणी पोहोचणार आहेत। त्याचबरोबर छत्रपती श्री शिवाजी महाराजांसोबत जेवढे सरदार मावळे होते त्यांचे सगळे वंशज, जवळपास 15 सरदारांचे वंशज आपल्या सांगलीमध्ये मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। पानिपतमध्ये असणारे, हरियाणामध्ये असणारे जे रोड मराठा आहेत ते रोड मराठांचं एक शिष्टमंडळ सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। अशा प्रकारे हा मोर्चा हजारोंच्या संख्येमध्ये होणार आहे। मी आपल्या माध्यमातून सगळ्या मिरज तालुका असू दे, सांगली जिल्हा असू दे, सगळ्या शिवभक्तांना आवाहन करतो, आपल्या सगळ्या माता भगिनींना आवाहन करतो की सांगलीमध्ये होणारा हा मोर्चा हा इतक्या मोठ्या ताकदीचा करूया की या मोर्चाची दखल दिल्लीपर्यंत घेतली गेली पाहिजे। याच्यामध्ये सगळेच पक्ष आहेत, सगळेच संघटना आहेत आणि आपण सगळा समाज आहे, आपण सगळे मिळून हा मोर्चा यशस्वी करूया। आणि मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की आपण हजारोंच्या संख्येने या मोर्चामध्ये 1 तारखेला सकाळी 9 वाजता स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे चौक म्हणजे स्टेशन चौक या ठिकाणी आपण उपस्थित राहू। NCERTने मराठा साम्राज्याचा जो इतिहास 8वीच्या पुस्तकातून पुसण्याचा प्रयत्न केला। पर्यायाने महाराष्ट्राचा जी अस्मिता आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याचा इतिहास, मराठा साम्राज्य म्हणजे या ठिकाणी मराठा जात हा विषय नाही आहे। या ठिकाणी स्वातंत्र्य म्हणजे मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, हे निर्माण करण्यासाठी ज्या सर्व 12 बलुतेदार आणि 18 बलुतेदार लोकांनी जे भाग घेतला, या ठिकाणी या सर्वांचा हा या पद्धतीने विषय आहे। आणि आपल्या राष्ट्रगीतामध्ये सुद्धा पंजाब, सिंध, गुजरात, मराठा हा शब्द महाराष्ट्रामध्ये जे लोक राहणार त्यांच्या सन्मानार्थ वापरलेला शब्द आहे। त्यामुळे या ठिकाणी NCERTच्या विरोधात आम्ही जो आता मोर्चा काढण्यासाठी आज मिरजेमध्ये बैठक केली, तर मी सर्वांना आवाहन करतो की आपण सांगलीमध्ये 1 तारखेला या महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आणि मराठा साम्राज्याच्या सन्मानासाठी सर्वांनी उपस्थित राहावे। जय हिंद, जय महाराष्ट्र।